नमस्कार. मी राजेश खिस्ते, साक्षी फायनान्शियल सर्व्हिसेस मध्ये आपलं स्वागत करतो. आज आपण अशा एका विषयावर बोलणार आहोत ज्याबद्दल अनेक ग्राहकांच्या मनात गैरसमज आहेत. अलीकडेच मला एका ग्राहकाचा फोन आला. त्यांनी सांगितलं, सर आमचं एक राहतं घर आहे, ते तारण ठेवून आम्हाला कर्ज हवंय. मी विचारलं की घर कोणाच्या नावावर आहे, तर ते म्हणले वडिलांच्या नावावर आहे. त्यांचं 6 महिन्यापूर्वी निधन झालं. पुढे विचारल्यावर समजलं की वडिलांच्या पश्चात आई, एक बहीण, ते स्वतः असे 3 वारस आहेत. पण अजूनही त्या घराचा वारसा त्यांच्या नावावर झालेला नव्हता. मी त्यांना सांगितलं की सर्वप्रथम वडिलांचं मृत्यू प्रमाणपत्र काढा, त्यानंतर कायदेशीर वारसांची नोंद घ्या, आवश्यक कागदपत्रांची तुम्ही पूर्तता करा आणि महसूल विभागाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच प्रॉपर्टी वारसांच्या नावावर येईल. PR कार्ड किंवा संबंधित प्रॉपर्टी पेपर्सवर वारसाची नोंद झाल्यानंतरच त्या प्रॉपर्टीवर आपण लोन प्रोसेस सुरू करू शकतो. हे ऐकल्यावर साहेब म्हणाले, हे सगळं केल्यावर तर आम्हाला सरकारी बँक सुद्धा कर्ज देईल. आता जे कागदपत्र उपलब्ध आहेत त्याच्यावर खाजगी बँक किंवा फायनान्स कंपनी तर लोन देईलच की. मित्रांनो, इथंच सर्वात मोठा गैरसमज आहे. अनेकांना वाटतं की सरकारी बँका खूप नियम पाळतात, पण खाजगी बँका किंवा फायनान्स कंपन्या काहीही कागदपत्र न पाहता लोन देतात. पण वास्तव मात्र पूर्णपणे वेगळं आहे. सरकारी बँक असो, खाजगी बँक असो किंवा फायनान्स कंपनी असो, प्रत्येक संस्थेला RBIच्या नियमांचं पालन करावंच लागतं. कोणतीही बँक किंवा फायनान्स कंपनी ग्राहकाला केवळ तो आला म्हणून लोन देत नाही. कर्ज मंजूर करताना 3 महत्वाच्या गोष्टी तपासल्या जातात. नंबर 1, KYC, ग्राहकाची ओळख, पत्ता, पॅन, आधार आणि इतर आवश्यक कागदपत्रांची पडताळणी केली जाते. नंबर 2, उत्पन्नाची क्षमता, ग्राहक कर्जाची परतफेड करू शकतो का, त्यासाठी त्याचा पगार, व्यवसाय, इन्कम टॅक्स रिटर्न्स, बँक स्टेटमेंट आणि इतर फायनान्शियल डॉक्युमेंट्स चेक केले जातात. नंबर 3, प्रॉपर्टीची लीगल पोझिशन, जी प्रॉपर्टी तुम्हाला तारण ठेवायची ती लीगली क्लिअर आहे का, मालमत्तेचे मालकी हक्क स्पष्ट आहेत का, कोणता वाद आहे का, वारसाची नोंद झाली आहे का, आधीपासून दुसरं कर्ज आहे का, हे सगळं तपासलं जातं आणि त्यानंतरच कर्ज दिलं जातं. मग ती सरकारी बँक असो, खाजगी बँक असो, फायनान्स कंपनी असो, RBIचे नियम सगळ्यांना सारखेच असतात. म्हणूनच वडिलांच्या नावावर असलेली आणि वारसांच्या नावावर अद्याप न झालेली प्रॉपर्टी तारण म्हणून स्वीकारणं कोणत्याही बँकेला किंवा फायनान्स कंपनीला शक्य नसतं. कारण ती केवळ बँकेची अट नसते, तर कायद्याची आवश्यकता असते. अनेक वेळा ग्राहकांना कोणीतरी सांगतं सरकारी बँकेत नाही झालं तर खाजगी बँकेत होईल, खाजगी फायनान्स कंपनी काही विचारत नाही, कागदपत्र कमी असले तरी चालतात. अशा गोष्टी ऐकून अनेक लोक चुकीच्या अपेक्षा ठेवतात. काही वेळा वेगवेगळ्या संस्थांच्या कर्ज योजना, व्याजदर, लोन प्रोसेस किंवा लोन एलिजिबिलिटी यांचे निकष वेगवेगळे असू शकतात. पण कायदेशीर कागदपत्र, मालकी हक्क आणि मूलभूत पात्रता या बाबतीत सर्वांनाच नियमाचं पालन करावं लागतं. म्हणून सांगतो, कोणाकडूनही ऐकीव माहितीवर विश्वास ठेवू नका. अधिकृत माहिती घ्या. कारण योग्य माहिती असेल तर वेळ, पैसा आणि मानसिक त्रास या 3ही गोष्टी वाचतात. अधिक माहितीसाठी साक्षी फायनान्शियल सर्व्हिसेसच्या ऑफिसला भेट द्या. साक्षी फायनान्शियल सर्व्हिसेस मध्ये आम्ही फक्त कर्ज मिळवून देण्याचं काम करत नाही, तर ग्राहकांना योग्य मार्गदर्शन करून योग्य निर्णय घेण्यास मदत करतो. आपल्यालाही गृहकर्ज, मॉर्गेज लोन
बिझनेस लोन, पर्सनल लोन किंवा इतर कोणत्याही कर्जाबाबत मार्गदर्शन हवं असेल तर आमच्याशी अवश्य संपर्क करा. हा व्हिडिओ आवडला असेल तर अवश्य लाईक करा, भरपूर शेअर करा. या व्हिडिओ बाबतचं तुमचं मत खाली दिलेल्या कॉमेंट बॉक्समध्ये नोंदवा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.